नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगलीतील पूरग्रस्तांच्या भेटीसाठी उर्मिला मातोंडकर आल्या असून आज मी इथे एक अभिनेत्री किंवा नेता म्हणून आलेली नाहीये असे नम्रपणे वक्तव्य त्यांनी केले। पूरग्रस्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र आजपर्यंत खंबीरपणे उभा राहिलेला आहे, तसेच शासनाने देखील भरीवपणे मदत करून सहकार्य करावे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। किती नुकसान आहे, कशी भरपाई केली जाणार आहे, काय तुम्ही शासनाला आवाहन करणार? अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की सांगलीसारख्या सुसंस्कृत सुंदर शहरामध्ये इतक्या भयानक पुरानंतर यायचा अशी संधी झाली आजची आणि इतकी भयानक आणि दुःखद ही सगळी सिच्युएशन आहे की त्याच्यावर मी बोलेन तितकं कमी आहे। एक दिवस माणूस उठतं आणि सगळं त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलेलं असतं। अक्षरशः घरामध्ये खायला एक कण अन्न नसतं आणि एक कुठल्या अंगावरती वस्त्र नसतं। त्यामुळे मी कितीही बोलेन ते कमी आहे। अशा जागा जिथे आपण विचारच करू शकत नाही त्या सगळ्या पाण्याखाली होत्या। खरं सांगायचं तर मी थोडंफार पाणी आता बरंच उसरल्यानंतर आले आणि आज मी खरं तर इकडे एक अभिनेत्री म्हणून किंवा एक नेता म्हणून आलेली नाही आहे, हे मला अतिशय नम्रपणे सगळ्यांना सांगायचं आहे। उद्या आपला स्वतंत्रता दिवस आहे आणि आपण अशा महाराष्ट्रातले लोक आहोत की जे अतिशय स्वाभिमानी आणि कणखर रीतीने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या सामर्थ्याने आपल्या आयुष्यातल्या आव्हानांना समोर जातात। पण हे एवढं मोठं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून ह्या लोकांना जमेल ती मदत केली पाहिजे। मुंबईमध्ये मी आर्थिकदृष्ट्या मदत आधीच पाठवली होती, आता मी काही वेगळं सामान घेऊन यावेळी आलेली आहे। आता मी राष्ट्रसेवा सेवा दलाच्या थ्रू जास्त करून हे काम केलं आहे। सांगली, आता मी मिरजला चालले, त्याच्यानंतर इथं इचलकरंजी आणि त्याच्यानंतर कोल्हापूर साईडला जायचं आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करत होते, कारण का या महापुराच्या या परिस्थितीबाबत मी त्यांना सांगणं बरोबर नाही, पण आमच्या कोकणामध्ये सुद्धा एवढाच महापुराची प्रचंड सिच्युएशन आहे आणि तिथे अजिबात कुठल्याही परिस्थितीचं कम्युनिकेशन होऊ शकत नाही आहे, मीडिया पोहोचू शकत नाही। त्यामुळे तिकडच्या सुद्धा जे बातम्या आहेत ते अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहे। त्यामुळे माझी कळकळीची एवढीच विनंती आहे सरकारला सुद्धा की त्यांनी बाहेर येऊन पुनर्वसनाकरता जे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करावे लागणार आहेत ते करावे आणि आम्ही सगळेजण आमच्या दृष्टीने करू। अर्थात 60 रुपये आणि 45 रुपये हा भत्ता आणि 10 ते 15,000 रुपये ही प्राथमिक मदत आणि अशी मदत जाहीर केलेली आहे। सत्ता वाटते कमी आहे, पण सरकारच्या पुढचं पण आव्हान खूप मोठं आहे, हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे। पण अशी आता आपण आशा करूया की ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर पुनर्वसनाचे हे प्रयत्न चालू राहतील, खूप मोठ्या प्रमाणावरती चालू राहतील। कारण म्हणूनच आपल्या मराठी भाषेमध्ये सरकारला मायबाप सरकार म्हणतात, त्यामुळे मला वाटतं त्या मायबापांनी दखल घ्यावी एवढीच। पालकमंत्र्यांनी काल आवाहन केलेलं आहे की गावं दत्तक घ्या। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 24 गावं दत्तक घेतलेली आहेत। बॉलिवूडमध्ये तुमचा शब्द महत्त्वाचा ठरतो, बॉलिवूडच्या अजूनही सगळी लोक आलेली नाही आहेत पुढे, तुम्ही गाव दत्तक घेणार आहात का? आणि जे इतर ॲक्टर्स आहेत त्यांना काय आव्हान? खरं सांगायचं तर मी कोणाला माझ्या किंवा दुसऱ्या क्षेत्रातल्या लोकांना आव्हान करू इच्छित नाही, कारण मला असं वाटतं प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या विचाराने आणि आपल्या आपल्या काय म्हणतात ते कॉन्शियन्सने जावं। त्यामुळे मी माझी आज इथे छोटी मोठी जो काय खारीचा वाटा आहे तो करायला आलेली आहे आणि मी खरंच सांगते की मी आज जे मी बघितलं, माझं आजचं इथे येण्याचं मागची प्रेरणा एक साधा माणूस होता। कोणतरी मी ऐकलं वडापाववाला आहे, तो विकतो वडापाव, दिवसभराचं आपलं उत्पन्न देतो पूरग्रस्तांकरता, दुसरं कोणतरी देतं। जी साधी माणसं जेवढं मोठं मन दाखवतात तेवढं कोणीच दाखवत नाही आणि आपल्याला लाज वाटते अक्षरशः। आणि मला असं वाटतं आजपर्यंत मी जे काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळे आहे, त्याची खूपच छोटी छोटी परतफेड आहे आणि अजून काहीही नाही आहे। कुठल्याही पक्षाशी कुठल्याही राजकीय गोष्टीशी या गोष्टी सगळी नाही आहे। एक जात पात धर्म सगळे बाजूला ठेवून जसा एक सामान्य माणूस पुढे येतो फक्त माणुसकीच्या लेवलने, त्या एका नात्याने मी आज फक्त पुढे आलेली आहे। आणि आता ही माझी एकच ट्रिप आहे आणि माझ्या मते अजून एक ट्रिप मी अजून 10-15 दिवसांनी करण्याचा माझा मानस आहे। तुमच्या क्षेत्राशी निगडीत प्रश्न आहे। आद्य नाटक पूर्णपणे नाट्यगृह पाण्यात गेलेले आहे। 1800 मध्ये केलेला पहिला प्रयोग सगळं पाण्यात जातं, ही ओळख पुसली जायला नाही पाहिजे, त्यासाठी तरी तुम्ही पुढाकार घ्या। दुर्दैवाची गोष्ट आहे की हे सगळं येताना पहिल्यांदा सांगलीत बघायला मिळालं, ते हे असं होतं आणि ते तसं होतं असं ऐकत यावं लागलंय अक्षरशः। आणि त्या पुरांवरनं किती पाणी गेलं असेल, लोक कशी त्या बोटीनी आणि ट्रॅक्टरनी, अनेक लोक बोटी उलटून त्यातल्या त्यात जीवानिशीही गेली। त्यामुळे आणि छोट्या मुलांचे तर इतके प्रचंड हाल झालेले आहेत की त्याच्यावर आता मला ती मुलं विचारतात, माझ्याकडे एक पुस्तक नाही, माझ्याकडे एक पेन्सिल नाही, त्यांना आपण काय उत्तर द्यायचं की ज्यांना शाळेत जायचा विचार आहे, जायचं आहे पण जाऊ शकत नाही। पण सांगली शहर मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे विविध संस्कृतीने नटलेलं शहर आहे आणि त्याचं ते जे एक स्पेशल त्याची जी एक त्याचं कॅरेक्टर आहे ते जाऊ नये ह्याची
मी सरकारला विनंती करू इच्छिते आणि माझ्याही तऱ्हेने जे काय होईल आणि ह्या पद्धतीने येऊन ॲटलिस्ट सरकारचं आणि इतरांचंही ध्यान इकडे यावं ह्याची मी पूर्णपणे व्यवस्था करेन. आणि म्हटल्याप्रमाणे खरोखरच ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आजच्या ह्या अशा दुर्दैवी दिवशी माझं सांगलीत येणं झालं. पण मला आज एवढीच खुशी आहे की देवाने एवढं मोठं